भीती अज्ञानातून जन्म घेते आणि श्रद्धा विश्वासातून। जोपर्यंत माणूस शत्रूला संकट समजतो तोपर्यंत तो पळत राहतो, पण ज्या क्षणी तो थांबून सत्य ओळखतो त्या क्षणी संकट मार्ग बदलतो। ज्याला आमचा आधार असतो त्याचं रक्षण अनेक रूपांनी होतं। कधी एखादा अनोळखी माणूस भेटतो, कधी एखादा शब्द आधार देतो आणि कधी संकटच योग्य दिशा दाखवतात। पण ते ओळखता यायला हवं खरं संकट कोणतं आहे। कुठे चाललीस परी? मी अक्कलकोटला चालले। अक्कलकोटला एकटीच? हो, एकटीच। स्वामींचं नाव घेऊन खोटं बोलू नये ग, खरं काय ते सांग पोरी। मी घर सोडून निघाले। आई बाबा मला जाऊच देत नव्हते अक्कलकोटला। मला ना सतत स्वप्न पडतात, खंडोबा मंदिर, वटवृक्ष, अक्कलकोट। तुझ्या स्वप्नाबद्दल तुझ्या आई बाबांना सगळं माहिती आहे। आज काही विचारू नकोस, उद्या विचारतात। मला ते सांगा ना, तुम्ही काय लपवताय? तुला कसलं तरी विचित्र स्वप्न पडतंय आणि त्याचं स्पष्टीकरण तू आम्हाला विचारतेस? या सगळ्या मागे नक्की काहीतरी आहे जे आई बाबा लपवतायत। आजचा प्रकार बघता मला असं वाटतं या गोष्टीचा संबंध त्या स्वामी समर्थांशी आहे का? अक्कलकोट हेच नाव आहे बहुतेक त्या गावाचं। म्हणजे मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अक्कलकोट मध्येच मिळणार आहे। मला अक्कलकोटला जावंच लागेल, मला अक्कलकोटला जावंच लागेल, मला अक्कलकोटला जावंच लागेल। जणू असं वाटतं की या सगळ्या गोष्टी मला त्यांच्याकडे बोलावतायत, म्हणून निघाले। याचा अर्थ स्वामीच तुला अक्कलकोटला बोलावून घेताय। एकदा स्वामींचं बोलावणं आलं की माणसाने किती थांबायचा प्रयत्न केला ना तरी त्याचे पाय आपोआप निघतात। चांगलंच आहे, आपल्या दोघींची भेट घडवून आणली ही पण स्वामींचीच इच्छा। योगायोगच आहे बघ, मी पण अक्कलकोटलाच चालले। खरंच? म्हणजे तुम्हाला अक्कलकोटची वाट माहिती आहे? म्हणजे काय अगं, कितीतरी वेळा मी अक्कलकोटला जाऊन आले। चल आपण एकत्रच जाऊ। स्वामींना मला अक्कलकोटला का बोलावून घ्यायचंय मला अजून कळलं नाहीये, पण हे जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आयुष्यात काही करू नये। मला जे साध्य करायचंय ते काहीच साध्य होत नाहीये आणि उगाच या स्वामींचे उपदेश ऐकत राहावं लागतं। स्वामी, तुम्ही आता म्हणालात की आयुष्यात अति घाई करू नये आणि काल म्हणाला होतात की कोणीही स्वार्थाने वागू नये। माणसाने नेमकं आयुष्य कसं जगावं स्वामी? आमच्या बरोबर चालत राहा, कळेल आपोआप। श्री, किती दुर्गंधी! काय माणसे ती गावातली अशी रस्त्यात घाण टाकतात का? हा, काय सुगंध येतोय। मन कसं शांत झालं। माणसाने असंच आयुष्य जगावं। म्हणजे स्वामी? मगाशी उकिरडा लागला, भगवतीने नाक मुरडलं, तक्रार केली। पुढे आल्यावर सुंदराला फुलझाडं दिसली, तिने त्याचा सुगंध घेतला
कौतुक केलं, रस्ता तोच, पण एकीचं लक्ष फुलांकडे गेलं आणि एकीचं लक्ष उकिरड्याकडे. तुम्ही कशाकडे लक्ष देता यावरून ठरणारे तुम्हाला आयुष्यात कसे अनुभव येतात. फुलांकडे लक्ष दिलं तर सुगंध वाट्याला येईल आणि उकिरड्याकडे लक्ष दिलं तर दुर्गंधी वाट्याला येईल. आयुष्यातही असेच अनेक उकिरडे येतात वाटेत. अहंकार, पाप, आमिष, दुर्गुण. पण यात अडकायचं नसतं. वाईटाकडे सतत पाहत राहिलं की मनही तसंच होत जातं. चांगुलपणा, प्रामाणिकपणा, माणुसकी, परमार्थ, भक्ती यासारखी फुलझाडही वाटेत येतील. त्यांचा सुगंध घेत पुढे सरकत राहायचं. थोडक्यात काय, निशंक होऊन, निर्भय होऊन आयुष्याची वाट पुढे चालत राहायचं. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, नित्य आहे रे मना. निशंक व्हा, निर्भय व्हा, सावधही राहा. वाट आयुष्याची असो वा अक्कलकोटची, जर सावध राहिला नाही तर फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. ये बोरी, ये बस इथं. काय बी काळजी करू नको, बस आरामात बस. तहान लागली असेल ना, पाणी आणते. अगं पोरी, पाणीच नाही माठात. वाटतं सकाळपासून कोणी आलेलं दिसलं नाही या धर्मशाळेत. थोडी आडवाटालाच जागा आहे ना ही. हरकत नाही, मी एक काम करते, जाऊन पाणी घेऊन येते जवळच्याच नदीवरनं. आणि बाजूच्याच गावात आहे ना माझी भाची राहते, तिच्याकडून आहे ना शिदोरी घेऊन येते आपल्याला खायला. कसं ना, तू घाई गडबडीत घरातून निघालीस ना, सोबत काही घेतलं नसेल शिदोरी म्हणून. तू काळजी करू नको, तू आराम कर, मी आलेच. आणि हो, जाऊ नका कुठेही, येतेच मी. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी, तुम्हाला माझी किती काळजी आहे. मी अक्कलकोटला यावं म्हणून सोबतीला तुम्ही त्या मावशींना पाठवलं. खरंच, जिथे माणूस एकटा पडतो तिथे देव कुणाच्या ना कुणाच्या रूपाने साथ देतोच. स्वामी, आता तुम्ही माझं सगळं आहात. तुम्हाला कधी एकदा भेटते असं झालंय. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुझं काहीही चुकलेलं नाहीये. तू तुझं काम चोख केलंयस. स्वामी देवा, गंगा आमचा संकेत समजू शकली नाही. तिनं तुला घाबरायची गरजच नव्हती. तिच्या रक्षणाकरता तुला पाठवलं होतं. म्हणजे स्वामी, हा साप प्रत्येक भय वाईटच असतं असं नाही. कधी कधी संकटाच्या रूपातही संरक्षण येत असतं. हरकत नाही, तुझा पुढचा मी बघतो. हो मागे. सापाला पाहून सापापासून लांब पळाली ती. पण तिला ह्याची कल्पना नाही
की ती आता एका विषारी नागिणीच्या तावडीत सापडली आहे. विषारी नागिण? जे दिसतं त्यापेक्षा न दिसणार अधिक घातक असतं. ही गंगा त्या माधवची मुलगी आणि तिच्या बोलण्यावरून कळतंय बरंच श्रीमंत प्रस्थ आहे. आता त्याला जाऊन सांगते की तुझी मुलगी कुठे आहे ना ते मला माहिती आहे आणि त्याच्याकडून भरपूर पैसा उकळते. ही अशी संधी परत मिळायची नाही. जंगलात येणाऱ्या लोकांना भीती दाखवायची आणि मदतीचं नाटक करून लुबाडत आलोय आम्ही दोघं. आणि आता तर वेगळीच शिकार मिळाली आहे. नवऱ्याला गंगाच्या गावी पाठवते आणि मी इथे पहारा द्यायला थांबते. बघू आता स्वामी तुला कसे वाचवतात. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्रद्धा आणि भोळेपणा यांच्यामध्ये एक बारीक रेष असते. श्रद्धा डोळे मिटायला शिकवत नाही, तर ती डोळे उघडे ठेवून विश्वास ठेवायला शिकवते. संकट फक्त वाईट माणसाच्या रूपात उभं राहत नाही, तर ते कधी कधी मदतीच्या रूपातही उभं राहतं. आणि म्हणूनच मी म्हणालो होतो, निशंक व्हा आणि सावधही राहा. तुम्ही दोघं वेगाने पुढे जा, अक्कलकोटच्या दिशेने. गंगाला गाठा. मी आलोच. ठीक आहे मला. अहो, आम्ही पण येते तुमच्या बरोबर. मी अक्कलकोटला निघालोय. तुम्ही दोघी का माझ्या मागे येत आहे? गंगाच्या काळजीने घरात अस्वस्थ वाटेल. हो ना बाबा, आणि मी सुद्धा एकटी घरात राहून काय करू? हो, पण ती नेहमीच्याच वाटेने गेली असेल असं कशावरून? तिलाही माहिती असणार ना की आपण तिचा पाठलाग करणार. मग ती दुसऱ्याच वाटेने गेली असेल तर? हो, म्हणूनच तर माणसं वेगवेगळ्या दिशेने पाठवली आहेत मी. काही करा. नमस्कार. नमस्कार. आपण? अहो, आपण आपल्या गंगाची पत्रिका पाहायला दिली होती ना काणे गुरुजींकडे. त्यांचा मी गुरु. अच्छा. अहो, अक्कलकोटला जायची घाई करा. का? काय झालं? अहो, काय झालं म्हणून काय विचारताय? येत्या 2 दिवसात गंगाच्या लग्नाचा योग आहे. लग्नाचा योग? हा. अहो, नियतीचे खेळ माणसाच्या विचारापेक्षा पुढे असतात हो. ज्या गोष्टी घडू नयेत म्हणून आपण ठरवत असतो ना, कधी कधी त्याच गोष्टी घडणं अपरिहार्य ठरतं. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. गंगा, वाट चुकलीये बाळा. बेसावध राहिलीस आणि अडकलीस. वाट चुकलीये बाळा. बेसावध राहिलीस आणि अडकलीस. हे दिवसा ढवळ्या मला असं दृश्य का दिसलं? आता तर ते साधू बुवा इकडेच होते. मग आता कुठे गेले? आणि ते साधू महाराज मला असं का म्हणाले की मी वाट चुकले, बेसावध राहिले, अडकले? नाही, मी तर योग्य दिशेने चालले. आणि त्या मावशी मला अक्कलकोटला सोडणार आहेत. मग ते साधू महाराज मला सावध का करतायत? अहो माधवराव, गंगाचं अक्कलकोटला जाणं तुम्ही स्वीकारलं तर आणि तरच तुम्हाला तिच्या लग्नाचं साक्षीदार होता येईल हो. अहो, हे काय बोलताय तुम्ही? कोण आहात तुम्ही? आणि काही काय बडबडताय? हे असं काही होणार नाहीये. तिचं अक्कलकोटला जाणं आम्ही कधीच मान्य करणार नाही. आणि आमच्या अपरोक्ष तिचं लग्नही होऊ देणार नाही. त्या आधीच आम्ही तिथं पोहोचू. गैरसमजात जगायचं असेल तर जगा हो,
पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही तिथे पोहोचायच्या आधी नियती तिला गाठणार. माणूस वाट अडवू शकतो, पण नियतीचा मार्ग बदलू शकत नाही हो. आणि ज्याला स्वामींचं बोलावणं असतं त्याला कोणीही थांबवू शकत नाही. माधवराव, आलं का ध्यानात? ते साधू महाराज मला सावध करतायत की माझी भीतीच माझ्याशी खेळते. भक्ताला वाटतं तो एकटा चालतोय, पण त्याच्या प्रत्येक पावलामागे नियती चालत असते आणि योग्य वेळ येताच सत्य समोर येतं. हा घे. काय झालं? तुम्हाला माहिती आहे मला तुमच्या हातून कोणता दागिना घालायला आवडेल ते. तो दागिना कधी घालणार आहात तुम्ही माझ्याकडे? मंगळसूत्र ना? तुला सांगितलं ना कधी घालणार आहे ते. भगवती, तू स्वामी स्थानावर जाऊन त्यांचा विश्वास संपादन कर. गावावर राज्य करायचं असेल तर त्यांचं वर्चस्व संपणं गरजेचं आहे. लोकांच्या मनातून त्यांना उतरवणं फार गरजेचं आहे. भगवती, तू असं काहीतरी कर की त्यांच्या चारित्र्यावर कलंक लागेल. ज्या दिवशी त्यांचं वर्चस्व संपेल ना त्या दिवशी मी तुझ्याशी लग्न करेन. माझे सर्व प्रयत्न सुरू आहेत आणि मलाही वाटतं की तो दिवस लवकरात लवकर यावा. पण स्वामी खूप चालाक आहे. मला कळत नाहीये की माझं चुकतंय की तुम्ही दिलेल्या गोष्टी निष्प्रभ ठरतायत, की स्वामींचं सामर्थ्यच इतकं आहे की काय नाही. त्या स्वामींचं काहीच सामर्थ्य नाही माझ्या समोर. तूच कुठेतरी चुकतेस. मग आता काय करायचंय? आधी वाटलं त्यांना वेगवेगळ्या उपायांनी वश करू. भगवती, आता तू तेच कर जे तुला चांगलं येतं. जशी शृंगारी कवणं गाऊन तू मला जिंकून घेतलंस तशीच कवणं त्या स्वामींसमोर गायची. भगवती, तुझ्या आवाजात आणि तुझ्या हावभावात अशी जादू आहे ना, स्वामी सुद्धा तुझ्या पाशात अडकतील. स्वामी सुद्धा तुझ्या पाशात अडकतील, वश होतील. खरंच? नक्की. काय झालं स्वामी? असे अचानक हसायला लागलात? काही नाही गया, या दगडांना बघून हसू येत आहे. दगडांना? यांना असं वाटतंय हे आकाशाला छिद्र पाडू शकतात. दोघही असेच दगड आहेत. यांचाही असाच समज आहे, पण एका दिवशी धाडकन तोंडावर आपटणार आहेत आणि यांना त्याची कल्पनाही नाहीये. अहंकार जेव्हा आकाशापेक्षा मोठा होतो तेव्हा सत्याची जमीन त्याला त्याची जागा दाखवतेच. करू देत वेड धाडस. मावशी, मावशी, मावशी येत आहे ना? म्हणजे मला जो भास झाला तो खरा होता? मी खरंच अडकले इथे? नाही, पण मी रात्रभर वाट पाहतीये. त्या मावशी आता येतील, नंतर येतील, पण आता तर सकाळ झाली तरी त्या आल्या नाहीयेत. मावशी, मावशी,